खंडेरायाच्या या पवित्र नगरीमध्ये आणि खरं म्हणजे माझ्या जन्मगावामध्ये आज आपली प्रचाराची पहिलीच कोपरा सभा या ठिकाणी होतीये। या कोपरा सभेसाठी महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शरदचंद्रजी पवार साहेब असतील, शिवसेनेचे प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, काँग्रेस पक्षाचे आणि देशाचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी साहेब असतील, या सर्वांच्या विचाराने महाविकास आघाडीचा आपल्या पुरंदर हवेलीसाठी माझा उमेदवारी म्हणून त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने मला उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारीचा आजचा खरं म्हणजे पहिली कोपरा सभा आपल्या जेजुरी नगरीमध्ये होती। या नगरीच्या कोपरा सभेला माझ्या अगोदर ज्यांनी संबोधित केलं ते आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय सुदाम आप्पाजी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय विजयदादा असतील, आदरणीय बाबूसाहेबजी, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय झेंडे पाटील साहेब, आदरणीय प्रदीप अण्णा, आपके राहुलजी राजेंद्रजी शेवाळे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित राजन पवारजी, त्याचप्रमाणे शिवसेनेचे अध्यक्ष किरणजी दावलकर साहेब, अनिलजी या ठिकाणी उपस्थित, या नगरीच्या प्रथम नागरिक आणि नगराध्यक्ष विनयताई, सुनील अण्णा, आदरणीय सातबाई भाऊ आहेत, अध्यक्ष या ठिकाणी आहेत, सतीश भाऊ आहेत, आदरणीय आपले माजी नगराध्यक्ष गोडसेजी आहेत, रवी शेठ आहेत, आदरणीय नाना या ठिकाणी उपस्थित आहेत, सचिन शेठ सोनवणे या ठिकाणी आहेत, आदरणीय अध्यक्ष शहराचे एनडी नाना या ठिकाणी उपस्थित आहेत, बाळासाहेब आहेत, आदरणीय भाऊ आहेत, गफूरबाई आहेत, त्याचप्रमाणे भाई आहेत, आपल्या मानकरी खातेकरीचे अध्यक्ष आदरणीय अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे काका या ठिकाणी उपस्थित आहेत, भाऊ आहेत, सर्वच म्हणजे भालेराव साहेब, आपल्या कात्रज दूध संघाचे डायरेक्टर तानाजी सर असतील, नाना असतील, संतोषराव या ठिकाणी बोललेत, आदरणीय अरुण काका या ठिकाणी आपल्याला सर्वांना संबोधित केलंय। खरं म्हणजे सगळ्यांचीच नावं घेतली तर बरं, राहुलजी या ठिकाणी आहेत, आदरणीय बापू हरपळे या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळ्यांची कोळेकर जे आहेत, संदीप बाप्पा आहेत, दादा आहेत, नाना आहेत, सगळ्यांचंच मी पिंटू शेट आहेत, सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी खरं म्हणजे आभार मानतो। कारण अनपेक्षितपणे पहिलीच आपली कोपरा सभा अण्णा एवढ्या सुंदर पद्धतीने आज आपल्या जेजुरी नगरीमध्ये होती। संभाजी नाना, विठ्ठल आबा सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आपल्या सगळ्यांना खरं म्हणजे सांगू इच्छितो की 5 वर्षापूर्वी आपण सर्वांनी मल्हारी मार्तंडाच्या आशीर्वादाने आपण सर्वांनीच मतरूपी आशीर्वाद दिले। आदरणीय पवार साहेबांच्या विचाराने आणि काँग्रेस पक्षाच्या विचाराने आपण सगळ्यांनी मला त्या ठिकाणी 5 वर्षापूर्वी आपल्या पुरंदर हवेलीचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पाठवलं। आदरणीय काका या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण सगळ्यांनी खूप प्रेम, बाई त्या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळ्यांनी आपण खूप प्रेम दिलं। 2 वर्ष करोना काळामध्ये गेले, अनेक स्थित्यंतर आणि राजकारण ही कधीच आम्ही बघितली नव्हती। म्हणजे मला काही वेळ असं वाटायचं की आमदार झालो अशी अवस्था त्या ठिकाणी हॅलो अशी अवस्था खरं म्हणजे राजकारणाची झाली होती आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं नाव हे संपूर्ण देशभर बदनाम झालं। त्या काळामध्ये अनेक विकासाची कामं आपल्या महाविकास आघाडीच्या पहिल्या टप्प्यातल्या कामांमध्ये त्या ठिकाणी केली। त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की आपल्या जेजुरी नगरीचा त्या ठिकाणी बऱ्याच विकासाची निधी आपण आणायचा प्रयत्न केला। मागच्या 5 वर्षामध्ये सुप्रियाताई आपल्या खासदारांच्या माध्यमातून आपला स्टेशनचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं। गव्हर्नमेंटचं गेस्ट हाऊस जे खऱ्या अर्थाने जेजुरी नगरीची ओळख आहे, अनेक अधिकारी, अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, अनेक मान्यवर त्या ठिकाणी येतात, तेही बदलायचा प्रयत्न केला।
खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं कुलदैवत आणि या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणार असं म्हटलं जातं आणि असं मानलं जातं की नाट्य कलावंत किंवा सिने कलावंत किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रमातला कलावंत ज्यावेळी जेजुरीच्या पहिल्या पायरीला त्या ठिकाणी मानवंदना देतो आणि मल्हारी मार्तंडाच्या गावामध्ये त्याच्या कलेचं प्रदर्शन करतो, तो संपूर्ण भारतभर नव्हे तर जगभर प्रसिद्ध त्या ठिकाणी होतो. अशा या मल्हारी मार्तंडाच्या नगरीमध्ये खरं म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं अनेक वर्ष स्वप्न होतं की त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं नाट्यगृह व्हावं. सुप्रियाताईंनी आम्ही त्या ठिकाणी गणेश शेठ निगुडे, ईश्वर दरेकर, आदरणीय पंकज शेठ, काका झगडे, अनिल शेठ, आदरणीय आसिफबाई असतील, अनिलजी पोकळे असतील, उबाळे नाना, सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय बाई आहेत, सगळ्यांचं त्या ठिकाणी स्वागत करतो. आणि खरं म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं अनेक वर्ष स्वप्न होतं की खऱ्या अर्थाने सांस्कृतिक राजधानी ज्याप्रमाणे सासवडला आचार्यात्री सभागृहाची उभारणी कैलासवासी चंदूकाका जगतापांनी आणि विजयदादा कोलतेंच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सुरू केली. पहिल्या टप्प्यामध्ये जर कुणी निधी दिला असेल तर 25 लाख रुपयांचा निधी त्या काळामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिला होता. 5 लाख रुपयाचा निधी त्या काळामध्ये संजयजी राऊत साहेबांनी विधान परिषदेचे, बरोबर की नाही दादा, म्हणजे आचार्य आत्रेची जे सभागृह नाट्यगृह उभं राहिलं त्या काळामध्ये खरं म्हणजे आघाडीची पायाभरणी त्या ठिकाणी सासवडला झाली होती आणि त्या आघाडीच्या पायाभरणीचा कळस अनिल शेठ आपल्या मल्हार नाट्यगृहाच्या रूपाने या ठिकाणी आज जेजुरी नगरीमध्ये उभं राहिलं. खरं म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने आपण जर बघायला गेलं तर अनेक योजना, काही मंडळी आज मला त्या ठिकाणी म्हणतात की हा कार्यक्षम आमदार आहे, हरवलेला आमदार आहे. आपण सगळ्यांनी बघितलं, म्हणतात ना आमदार हरवले शोधा, अशाही गोष्टी म्हणतात. परंतु मला आज सांगायचं की शाश्वत विकासाची कामं त्या ठिकाणी करायचा प्रयत्न आपण केलाय. सातत्याने मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आम्ही सातत्याने 100 एसटी बस द्या म्हणून सातत्याने 3 वर्ष झालं पाठपुरावा करतो. कारण परिवहन खातं त्यांच्याकडे, त्यांना मीटिंग घ्यायलाच वेळ नाही. आज आपल्या अनेक गावांमध्ये त्या ठिकाणी एसटी बस जात नाही, एसट्या नाहीयेत, मुक्कामाच्या ठिकाणच्या एसट्या नाहीयेत. परंतु त्यांनी त्याही काळामध्ये काय झालं की काही गावांना 60 कोटी रुपये एसटी बस स्थानकाला दिले. आपल्या जेजुरीला 6 कोटी रुपये दिले. 60 कोटी रुपये आणि 6 कोटी रुपये, पण जेजुरीकरांनी 6 कोटीचे पण 60 कोटीपेक्षा चांगला बस स्टॉप आणि डिझाईन करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आपल्या सगळ्यांचा आणि या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याचंही आपण आता सुशोभीकरणाचं भूमिपूजन आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते मागच्याच 15 दिवसांपूर्वी त्या ठिकाणी केलं. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे या ठिकाणी अनेक वर्ष 2009 पासून रखडलेला आपला हा रस्ता, भेकराई पासून ते लोणंद पर्यंत रस्ता आदरणीय आपल्या खासदार सुप्रियाताईंच्या सुळेंच्यामुळे त्या ठिकाणी नॅशनल हायवे मध्ये रूपांतरित झालं. या रस्त्याचं अनावरण करत असताना खऱ्या अर्थाने भारतरत्न आदरणीय डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याचं आपल्याला स्थलांतर करावं लागतं. ते करत असताना सुद्धा त्याचं अतिशय चांगलं डिझाईन की ज्याच्यामध्ये संसद असेल, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने संविधान असेल, अशोक चक्र असेल, अशोक स्तंभ असेल, ह्या सगळ्याचं हे संयुक्तिक केलेलं अतिशय सुरेख डिझाईन. आज आपण ज्या काही गोष्टी करतोय, आपण जर बघितलं, मी हे का गोष्टी सांगतोय, हा विकास केलाय म्हणून नाही सांगत. जे काही चांगलं जगामध्ये कुठेही असू द्या, या महाराष्ट्रामध्ये कुठेही असू द्या, या देशामध्ये कुठेही असू द्या, ते चांगलं आहे ते घेऊन यायचं. ते माझ्या सासवडमध्ये, जेजुरीमध्ये, पुरंदर तालुक्यामध्ये, हवेलीमध्ये, प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कशा प्रकारे उभारता येईल, कशा प्रकारे लावता येईल, कशा प्रकारे करता येईल, अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी जेवून आपण काम करतोय. आज तुम्ही बघितलं असेल, दादांनी आता सांगितलं T-55चा रणगाडा आपण सासवडला त्या ठिकाणी कारगिल युद्धामधला तो आपल्या 1971च्या युद्धामधला रणगाडा त्या ठिकाणी सासवडच्या बगीच्यामध्ये आपण त्या ठिकाणी ठेवलाय. आज होळकर तलावाचं सुशोभीकरण तुम्ही सगळेजण बघताय. आता काही मंडळींनी मधल्या काळामध्ये अनाऊन्स केलं की जेजुरी तीर्थक्षेत्राचा आराखडा आम्ही केला. मला आठवतंय, मी अनेक वेळा त्याच्याबाबतची माहिती आपल्या सगळ्यांना दिली. करोना सदृश्य काळामध्ये ताईंचं संसदेचं अधिवेशन चालू असताना मी दिल्लीवरून ताईंना बोलून घेतलं, कारण त्या काळामध्ये त्या ठिकाणी प्रश्न होता आपल्या जेजुरीच्या विकास, मल्हार मार्तंडाच्या विकास आराखड्याचा.
ताई दिल्लीवरून मुंबईला आल्या. मुंबईला 2.5 तास कॅबिनेटची मीटिंग चालू असताना माझ्याबरोबर सुप्रियाताई उभे होत्या. वर्षाच्या पहिल्या मजल्यावरती कॅबिनेटच्या बाहेर आले. आम्ही 2.5 तास होतो. ताईंना म्हणायचो ताई तुम्ही बसणार का, नाही म्हणायचे. आज आराखड्याचा आपल्याला मुद्दा लावून जायचा. 2021-22 त्या ठिकाणी आराखड्याची मीटिंग झाली. त्याचा व्हिडिओ आज व्हिडिओ रूपामध्ये संपूर्ण रेकॉर्डिंग त्या मीटिंगचं आमच्या समोर आहे. आज काही मंडळी आपण बघितलं असेल, मधल्या काळामध्ये 6 वेळा मुख्यमंत्री आपल्या जेजुरीला येणार म्हणून ओवाळी आली. ते लांडगा आला रे आला सारखं, बरोबर. शेवटी आले नारळही फोडला. त्या खासदारताईंनी आम्ही सगळ्यांनी त्या विकास आराखड्यासाठी मंजुरी दिली. त्या बसून तो विकास आराखडा आर्किटेक्ट बरोबर, त्या ठिकाणी पुरातत्व खात्याबरोबर, त्या काळातले तत्कालीन जे आपले विश्वस्त होते त्या सगळ्यांना बरोबर घेऊन तो आराखडा तयार केला. त्या कोणालाही न घेता 2 उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री वरती गडावरती गेले, नारळ फोडला, ह्या महाशयांना घेऊन गेले. आणि आता हे काय म्हणतात की माझ्या काळामध्ये विकास आराखडा. त्यांच्या काळामध्ये विकास आराखड्याचा पत्ताच नव्हता. आज त्यांना हेही माहित नसेल की आपल्या गडावरती 155 दीपमाळा आहेत. मी पायऱ्या सुद्धा सांगू शकतो किती आहेत आणि किती दगडच न त्यातले बदलायचे, कुठले बदलायचे, त्यांना अजून कुठले राहिले, याही गोष्टी सांगू शकतो. आज बघितलं असेल विकास आराखडा करत असताना परिपूर्णपणे आज आपण करायचा प्रयत्न केलाय. बल्लाळेश्वराचं मंदिर असेल, खाली पेशव्यांची विहीर असेल, या ठिकाणी आपलं खालचं लवथळेश्वराचं मंदिर असेल, आपल्याकडे जानूबाईचं मंदिर, त्याच्या बाजूची विहीर, होळकर तलाव, पेशवे तलाव, आपल्या कडेपठारच्या पायऱ्या, कडेपठारचा विकास, त्याचप्रमाणे वरचा गडाचा विकास, आपल्या सगळ्या दीपमाळा, ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आपण त्या ठिकाणी या संपूर्ण विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी घेतला. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या गावाचा संपूर्ण विकास हा करत असताना सुद्धा सिमेट्रिक त्या पद्धतीने एक चांगलं आणि सुसज्ज समृद्ध अशा प्रकारचं गाव आपलं जेजुरी नगरी त्या ठिकाणी व्हावं. आपल्या जेजुरी नगरीची आर्थिक उलाढाल आणखी दुपटीने वाढावी. कारण जसं आपण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणतो ना, तसं आम्ही पुरंदरकर म्हणतो की आपली जेजुरी ही पुरंदर तालुक्याची आर्थिक राजधानी. जेजुरीला भाविक आला ना, आमच्या दिव्यापासून, सासवड पासून, खळद पासून सगळे लोक खुश असतात. तुम्ही बघितलं असेल, कारण जेजुरी समृद्ध आहे तर सगळा तालुका समृद्ध त्या ठिकाणी आहे. आणि ही भावना ठेवून त्या ठिकाणी काम करतो. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल 12 डिसेंबर 2022 आपण PMPL ची सुरुवात आपल्या जेजुरी नगरीमध्ये केली. जवळजवळ 24 ट्रिप दर अर्ध्या तासाला स्वारगेट वरनं, स्टेशन वरनं, हडपसर वरनं, कात्रज वरनं PMPLच्या गाड्या धावायच्या का नाही अनिल शेठ? किती मोठ्या प्रमाणावरती व्यवसाय आपल्या जेजुरीमध्ये वाढला होता आणि फुलला होता. तीच गाडी पुढे मोरगाव पर्यंत जायची, तीच गाडी पुढे वाल्ला मार्गे निरेपर्यंत जायच्या. ह्या सगळ्या गाड्या चालू होत्या. ह्या महाशयांनी आले, सरकार बदललं जून 23 बरोबर, जुलै 23 कधीतरी त्या काळ्या रात्री सरकार बदललं आणि हे बदलल्यानंतर काय केलं असेल सगळ्यात पहिलं, ठाप करून गाड्या बंद करून टाकल्या. कारण काय, काहीच नाही. सगळ्यात प्रॉफिटेबल रूट, नफ्यामध्ये असणारा रूट सगळे बंद करून टाकले. वीरचा रस्ता बंद केला, निरेचा बंद केला, जेजुरीचा. आज आपल्याकडे किती गाड्या येतात, हातावर बोटावर मोजण्या एवढ्या गाड्या येतात. आज तुम्हाला माहितीये, मला आठवतं त्या काळात आमचे भाऊ पण दवाखान्यात जायचे तर PMPLच्या AC बसनी जायचो आपण. गाड्या पण जेजुरीकर बरोबर ना, आपण गाड्या घेऊन सुद्धा जेजुरी पुण्याला जात नव्हतो. सगळेजण बसनी जायचे, कारण ती बस आहे ना एवढ्या सक्षमपणे चालत होती. या मंडळींनी काय केलं की आहे ते काम थांबवायचा प्रयत्न केला, थोपवण्याचा प्रयत्न केला. आज आपलं नाट्यगृह सुद्धा 2 वर्षापूर्वी पूर्ण झालं असतं. त्याला निधीला स्टे आणला, त्या स्टे आपण उठवला कोर्टामध्ये जाऊन, ते नाट्यगृह पूर्ण करायचा प्रयत्न केला आणि आज त्याचं लोकार्पण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून झालं. तुम्ही बघितलं असेल जलजीवन मिशन पाण्याच्या बाबतीतही तसंच झालं. मी आजपर्यंत बोललो नाही. आज आचारसंहिता लागल्यावरती मी त्या दिवशी उल्लेख केला जेजुरी आणि सासवडच्या पाणी योजनेचा. गेली 2 वर्ष नगराध्यक्ष, सगळे नगरसेवक, आदरणीय दादा असतील, सगळ्यांना या गोष्टीची कल्पना आहे. सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित मिळून पाण्याची रचना केली. मागच्या वर्षी आपल्याला दुष्काळाचं सावट आलं. खऱ्या अर्थाने सासवड जेजुरीला 5-5 आणि 6-6 दिवसांनी पाणी मिळालं. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने दुष्काळ नव्हता, दुष्काळ तयार केला गेला. ही जर योजना मागच्या वर्षी मंजूर झाली असते, आपली योजना, आपली स्कीम, आपला प्रकल्प हा 2023 साली तयार होता, मार्च 2023 1 वर्ष
आणि जवळपास 6 महिने केवळ आणि केवळ थांबवायची म्हणून स्कीम थांबवली. आपली स्कीम आता त्या ठिकाणी टेंडर प्रोसेस झाली, इलेक्शन झाल्यानंतर 15 दिवसामध्ये कामाला सुरुवात होईल. आणि मला आपल्या सगळ्या जेजुरीकरांना सांगायचंय, जेजुरीला विहीरचं पाणी हे साधारणतः पुढच्या 90 ते 75 दिवसामध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल. आणि ही योजना करताना काही मंडळी म्हटले आम्ही मंजूर करून आणली. आणि काय मंजूर केलं हेच माहित नाही तुम्हाला. आम्ही ज्यावेळेस देवस्थानचे गुळूंची आणि याची देवस्थानचं केलं, आणि तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली लढाई इथं झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला आम्हाला काय दिलं? गनिमी कावा दिला. तोच गनिमी कावा आम्ही वापरला. आम्ही काय केलं? गुळूंचे आणि ह्याच्या फाईलच ना त्या ठिकाणी देवस्थानच्या आपलं पेंडिंग होतं तिथे, त्या फाईलला मी दोन्ही सरपंचांना त्या ठिकाणी पाठवलं, देवस्थानच्या ट्रस्टींना पाठवलं, वीरच्या आणि गुळूंच्या, त्यांचे फोटो काढले मंत्रालयात. आणि त्या ठिकाणी जवळपास 6 कोटी रुपये दोन्ही गावांना मिळून तीर्थक्षेत्राचे मंजूर झाले. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. मीही गेलो नव्हतो, सुप्रियाताई पण गेल्या नव्हत्या, आप्पा नव्हते, अध्यक्ष दोन्ही नव्हते, कोणी नाही गेलं. तरी सुद्धा त्या ठिकाणी मंत्रालयातनं तो निधी झाला. का? कारण आम्ही त्या ठिकाणी प्रॉपर वर्किंग केलं. जिथं पैसे आहेत, जिथं निधी आहे, तो प्रकल्प त्या ठिकाणी सादर केला आणि सरकारचे पैसे त्या ठिकाणी आले. हे पैसे आल्यावरती त्याचा आम्ही प्रोपगंडा केला. सुप्रियाताईंनी आणि माझ्या माध्यमातून ते पैसे आले. हे महाशय लगेच चिडले आणि यांनी काय केलं? यांनी सांगितलं की आता काहीतरी केलं पाहिजे. प्रकल्प तर हातात काहीच नाही, हे दुसऱ्यांना नावं ठेवतात, स्वतःचा अभ्यास काहीच नाहीये. आम्ही काय केलं? यांच्याच कानामध्ये एका दुसऱ्या अधिकाऱ्याकडून कानामध्ये घातलं. 2 फाईल शिल्लक आहेत बरं का तिथे, सासवड आणि जेजुरीच्या, सगळ्या तयार आहेत. मंजूर केलं तर तुम्हाला क्रेडिट मिळेल. आणि अक्षरशः साहेब सांगायचं, खंडेरायाची कृपा आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे आजपर्यंत परिस्थिती अशी होती की काँग्रेसचं, राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाचं एकही काम मागच्या 2 वर्षामध्ये या सरकारने केलं नाही. आम्ही खुशकीच्या मार्गाने जायचो फाईल घेऊन. आताही तेच झालं. अधिकाऱ्यांच्या कानामध्ये फुंकर मारली, अधिकाऱ्यांनी यांच्या कानामध्ये फुंकर मारली आणि आपल्या दोन्ही फाईलच ना त्या ठिकाणी मंजूर झाले. तिथे ते बघितलं नाही. यांना वाटलं आपल्या हाताने आले, अरे पण आम्हालाच आणायच्या होत्या आणि त्या नगर उत्थान मधनं मंजूर झाल्या. मला आनंदाची गोष्ट त्या ठिकाणी सांगायची की या मंडळींना माहित नाही, आज या दोन्ही योजनांमध्ये बरोबर आपण MIDCचं पण एक्सपेन्शनचं योजना त्या ठिकाणी टाकली. आज 2000 क्युबिक लिटर आपल्याला रोजचं आपण पाणी त्या ठिकाणी उचलतो. आपण त्याची क्षमता दुप्पट करतोय. त्याचबरोबर जेजुरी नगरपालिकेला सुद्धा आपण त्या ठिकाणी दुपटीपेक्षा जास्त क्षमतेचं पाणी म्हणजे पुढच्या 30 वर्षाचं पाणी आपण आणतोय. आणि केवळ हे पाणी नाही आणत आहे, आपला जो पेशवे तलाव आहे त्या पेशवे तलावाला त्या ठिकाणी बॅलन्सिंग टँक मध्ये म्हणजे साठवण तलावामध्ये आपण कन्वर्ट करतोय, म्हणजे बदल करतोय. आपल्या MIDCचं पाणी, आपल्या जेजुरी नगरपालिकेचं पाणी 60 दिवस पुरेल एवढा मोठा बॅलन्सिंग टँक. म्हणजे तो पॅरलल टँक जवळपास 300 ते 400 MCFTचा क्युबिक मिलियन लिटरचा, म्हणजे आज 750 MCFTचा आपलं त्या ठिकाणी नादऱ्याचं धरण आहे. तर 300 MCFTचा तो होतोय. म्हणजे तुम्ही समजून घ्या की आम्ही काय करतोय आणि कुठली दिशा घेऊन जातोय. आणि ह्या दिशा घेऊन मला असं म्हणायचं की ह्या गोष्टी 1 वर्षापूर्वी होऊ शकल्या असत्या आणि मागच्या वर्षीचा दुष्काळ आपल्याला बघायला लागला नसता. मागच्या वर्षीची पाणी टंचाई आपल्याला बघायला लागली नसती, केवळ यांच्यामुळे बघायला लागली. आणि हे बॅलन्सिंग टँक, हे साठवण तलाव केवळ इथं नाही बनवत आहे, आपण त्या ठिकाणी राजुरीला बनवतोय, आपण निळूंजला बनवतोय, आपण सासवडच्या वरती पिंपळ्याला बनवतोय, आपण शिवरीच्या तिथे बनवतोय, आपण वाघदरवाडीला बनवतोय, आज आपण निरेला काम चालू आहे ऑलरेडी. ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघितलं की प्राधान्यक्रमाने आपल्या खासदार, आम्ही सगळी मंडळी काय बघतोय? प्यायचं आणि वापरायचं पाणी सगळ्यात पहिलं आपण कुणावरती अवलंबून राहता किती मोठा दुष्काळ येऊ द्यात त्या ठिकाणी पाणी आलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये नाझऱ्याचं धरण असेल, गराड्याचं धरण असेल, गोरवडीचं धरण असेल, हे कायमस्वरूपी आपण त्या ठिकाणी त्याच्यावरती प्यायच्या पाण्याच्या स्कीमवर डिपेंड न राहता पूर्णपणे सासवड, जेजुरी, MIDC हे आपण पूर्णपणे त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी कमी वापर करून म्हणजे सोलरच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते पाणी उचलणारे आणि त्याच्यावरची डिपेंडन्सी संपवून आपण वीरच्या धरणावरती जातो. पण हे करताना इंडस्ट्रीला किंवा कुठेही गावाला आहे ना जास्तची पाणीपट्टी येईल हे नाही बघत आपण, कारण का त्याला सोलरचा बॅकअप देतोय. त्यामुळे लाईट बिल हे 70% कमी होणार आहे. ह्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केल्यात. आज आपल्या तालुक्यामध्ये जर बघायला गेलं, या पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये त्यांना माझ्या माहितीप्रमाणे 13 की 14 आहेत ना सोलर पार्क आहेत ना.
त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या स्कीम मधनं बसवलेत. हे सोलर पार्क कशासाठी बसवलेत की ज्या ठिकाणी गायरानामध्ये जागा दिली त्या सेक्टर मधल्या 15 ते 20 गावांना दिवसाची शेतकऱ्याला लाईट मिळेल. आज 13 पैकी 7 प्रकल्प दादा आपल्या पुरंदर तालुक्यात आहेत. ह्याच्यामुळे 90% पुरंदर तालुक्यातल्या 90% गावांना त्या ठिकाणी दिवसाची लाईट पुढच्या वर्षीपासून शेतकऱ्याला सुरू होणार आहे. रात्रीची लाईटची आणि रात्रीचे पाणी धरायची जी समस्या आहे ना ती संपूर्णपणे बंद होऊन जाणार आहे. दिवसाची लाईट उपलब्ध होणार आहे. हे प्रकल्प आम्ही केले. आणि तुम्ही काय म्हणता लोकांना काय लागतं? लोकांना लागतो रस्ता, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण. शिक्षणाच्या बाबतीतही बघितलं असेल विजयदादा या ठिकाणी आहेत, कैलासवासी काका आहेत, आदरणीय आप्पा आहेत, आपले डायरेक्टर तानाजी सर असतील, एनडी नाना असतील, ह्या सगळ्या आहेत, नाना आहेत, ह्या सगळ्या मंडळींनी वेगवेगळ्या संस्था उभ्या केल्या आणि त्याच्या माध्यमातून प्रायमरी आणि प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा पाया या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी मजबूत करायचं काम केलं. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या शिक्षकांनी मजबूत केलं. येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये विजन बघतोय की हायर एज्युकेशन मध्ये इंजिनिअरिंग कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज असेल, त्याच्यामध्ये डेंटल असेल, आयुर्वेदिक असेल, त्याचप्रमाणे युनानी असेल, त्याचप्रमाणे होमिओपॅथी असेल, ह्या सगळ्या फील्ड आम्ही त्या ठिकाणी पुरंदर तालुक्यात आणायचं पुढच्या 5 वर्षामध्ये प्रयोजन केलेलं आहे. इंजिनिअरिंगचे सगळे फॅक्टर त्या ठिकाणी आपण पुरंदर तालुक्यामध्ये आणतोय. ऍग्रिकल्चर कॉलेजसाठी आणि हे ऑलरेडी घेतलंय जेजुरीच्या वेशीवरती हे सगळे हायर एज्युकेशनचे कॉलेजेस आपण त्या ठिकाणी करतोय आणि एका सेक्टर मध्ये करतोय. आज तुम्ही बघितलं असेल पुरंदर उपसाच्या माध्यमातून 50,000 एकर ऊस त्या क्षेत्रामध्ये पिकत होता. आज 7,25,000 टन ऊस मागच्या वर्षी त्या पुरंदर उपसा आणि दानाई शिरसाच्या क्षेत्रामधनं गेलाय. आज आपल्याला माहिती असेल, आपल्याला सांगावंसं मला वाटतंय त्या ठिकाणी की आज आपल्या पुरंदर तालुक्यात एवढं ऊसाचं उत्पन्न झालं की आपल्याला स्वतःला साखर कारखान्याची आवश्यकता आहे. तोही निर्णय शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आपण त्या ठिकाणी पुढच्या 2 महिन्यामध्ये घेतो. त्या गोष्टी आम्ही करतोय, एक विजन बघून करतोय. आम्ही कुठे नगरला जाऊन कारखाना नाही काढला की आम्ही नगरला नाही म्हणत आहे की हायर एज्युकेशनच्या संस्था त्या ठिकाणी उभ्या करायच्या. आपल्या तालुक्यामध्ये जिथे आपली कर्मभूमी आहे, जिथे आपली जन्मभूमी आहे, त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात आणि याच्यासाठी काम मला त्या ठिकाणी करायचं. आज जेजुरीकरांचं खरोखर मनापासून आभार मानत की आज आपला सगळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नेहमीच माझ्या पाठीशी राहिलेला आहे. कारण या मातीमध्ये माझा जन्म आहे आणि शेवटी जन्मगाव आणि जन्मगावाची नाळ ही प्रत्येक माणसाची जोडली गेलेली असते. मला आठवतंय कधी आलो जेजुरीला, माझी बायको तर कधी म्हणते की जेजुरीला जाऊच नका, कारण गेलो तर मी पहाटे 2 वाजेपर्यंत का हो काका 2 वाजेपर्यंत परत घरीच जात नाही. आपण म्हटले मागायची बरोबर आहे, मधल्या काळामध्ये साहेबांनी सकाळची वेळ दिली. खरं म्हणजे आपण मला झेंडे पाटलांना विजयदादांना साहेब म्हणत होते तुम्ही तुमच्या सोयीची वेळ सांगा, परंतु आम्हीच म्हटलं की साहेब बारामतीला जाता जाता सकाळची वेळ, आपलं चुकलं आप्पा, आपण संध्याकाळची वेळ घेतली असती ना तर ती सभा पण खूप मोठी झाली असते आणि सगळे जेजुरीकर त्या ठिकाणी उपस्थित राहिले असते. आज मला आपल्या सगळ्यांना खरोखर सांगायचं खूप प्रेम बापू आपण सगळ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दिलं, खूप आशीर्वाद आपल्या सगळ्यांचे त्या ठिकाणी आहेत आणि अतिशय तळमळीने प्रामाणिकपणे प्रत्येक काम करायचा प्रयत्न केला. आज हायवेच्या बाबतीमध्ये मला माहिती आहे की काही परिवारांना, काही व्यक्तींना, रस्त्यावरती काम करणारे, आपल्या दुकानं लावणारे, ह्या सगळ्यांना त्याचा त्रास झालाय. परंतु एक गोष्टीचा शब्द मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी देतो, ज्या ज्या लोकांना या ठिकाणी व्यथित झालेत किंवा काही लोक बेरोजगार झालेत, काही परिवारांना अडचणी निर्माण झाल्यात, त्या सगळ्यांना त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून, शॉपिंग सेंटरच्या माध्यमातून ज्याप्रमाणे सासवडला आपण देतोय तसं प्राधान्य पहिल्यांदा त्या ठिकाणी सगळ्यात पहिलं प्राधान्य त्या लोकांना त्या ठिकाणी वसवण्यासाठी नव्याने होणाऱ्या शॉपिंग सेंटर मध्ये दिलं जाईल याची ग्वाही मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी देतो. मला माहिती आहे जेजुरी ही खऱ्या अर्थाने पुरंदरची आर्थिक वाहिनी. आज तुम्ही बघितलं असेल विकास करत असताना कधी त्या ठिकाणी विकासाला आम्ही आड आलो नाही. विमानतळाच्या बाबतीमध्ये आम्ही नेहमीच म्हणतोय की आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये विमानतळ झालं पाहिजे, परंतु ज्या ठिकाणी योग्य उपयोग आहे त्या ठिकाणी विमानतळ झालं पाहिजे. रस्त्याला विरोध मी केला, तुम्हाला माहिती आहे 2007 पासून आपल्या गडावरती जाणाऱ्या रस्त्याला मी त्या ठिकाणी विरोध करतोय. आजही माझा विरोध आहे, परंतु जेजुरीच्या विकास आराखड्यात विरोध नाहीये. आजही मला वाटतं, आता काही मंडळी मला त्या ठिकाणी सांगतात की पूजेच्या बाबतीमध्ये निश्चितपणे मी शब्द दिलाय, परंतु मागच्या काळामध्ये काय झालं त्याचंही थोडंसं राजकारण झालं. मधल्या काळामध्ये झालं
आम्ही कमी पडलो पहिल्या 2 वर्षामध्ये, नंतर त्या काळामध्ये आघाडीचं सरकार आलं. परंतु मला आपल्या सगळ्यांना सांगायचं, या ठिकाणी गृहबंधूंना सांगायचं, सगळ्यांना सांगायचं, पूजा ह्या सुरू झाल्या पाहिजेत. कारण मला माहिती आहे पूजा सुरू झाल्या तर यात्रेकरू भाविक त्या ठिकाणी मुक्कामाला रात्री येतात. सकाळच्या वेळेमध्ये पूजा सुरू होतात, हॉटेलचा व्यवसाय चालतो, लॉजिंगचा व्यवसाय चालतो, जेवणाचा व्यवसाय चालतो. माणूस मुक्कामाला राहिल्यानंतर 1000-2000 रुपयाचा खर्च एक परिवार त्या ठिकाणी करतो आणि आपलं उत्पन्नाचं साधन त्या ठिकाणी वाढतं. आणि केवळ जेजुरीचं नाही वाढत, अख्ख्या पंचक्रोशीचं त्या ठिकाणी वाढत. आज विकासाचा आराखडा करत असताना संपूर्ण जेजुरी, जुनी जेजुरी, त्या ठिकाणी आपलं जेजुरीचा परिसर, जेजुरीचा ग्रामीण भाग, या प्रत्येकाला डोळ्यासमोर ठेवून काम करायचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय. आज आप्पा असतील, झेंडे पाटील असतील, आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी एकत्रितपणे, आज तुम्ही बघितलं असेल मधल्या काळामध्ये आपला जेजुरी ग्रामीणचा भाग गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी 10 वर्ष वंचित होता. त्याला नाव नव्हतं, त्याला स्थानिक स्वराज्य संस्था नव्हती. मधल्या काळामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत म्हणून त्याला मंजुरी आली. आपल्याला आचारसंहिता आणि सरकार बदलल्यामुळं थोडासा वेळ त्या गोष्टीला गेला नाही तर आतापर्यंत ग्रामपंचायत त्या ठिकाणी स्थापन होऊन आपल्याला चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करता आलं असतं. ह्या गोष्टी विकासाच्या आम्ही केल्यात, हा दृष्टिकोन त्या ठिकाणी ठेवला. आणि येणाऱ्या काळामध्ये मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो, आपल्याला बदललेलं आणि खऱ्या अर्थाने सोन्याची जेजुरी आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल, हा शब्द मी या ठिकाणी देतो. माझी आपली एक वेगळी नाळ, जन्मभूमीची नाळ आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे. त्यामुळे आपल्या जेजुरीचा मुलगा म्हणून नेहमीच आपण माझ्या पाठीशी प्रेमाने आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेले. मला आठवते, मला नेहमीच आठवते 2009 असेल, 14 असेल, 19 असेल, प्रत्येक वेळेस सासवडकरांच्या पेक्षाही जास्तीचं प्रेम, अधिकचं प्रेम अध्यक्ष बरोबर ना, नेहमीच जेजुरीकरांनी मला नाना त्या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही सगळ्यांचं प्रेम, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हे नेहमीच माझ्या पाठीशी राहिलेले. असेच आशीर्वाद आणि प्रेम आपल्या गावचा मुलगा म्हणून, आपल्या आळीतला मुलगा म्हणून, आपल्या भागातला मुलगा म्हणून, आपल्या परिवारातला सदस्य म्हणून आपण सगळ्यांनी माझ्या पाठीशी ठेवा एवढीच नम्रपणे विनंती करतो. आणि नेहमीच आपल्या सगळ्यांना सांगतो, आपल्या सगळ्यांच्या ऋणामध्ये राहून पुढचे 5 वर्ष, उद्याचे 14 दिवस आपण सगळ्यांनी माझ्यासाठी द्या. पुढचे 5 वर्ष तन मन धनाने आपल्या सगळ्यांच्या बरोबर उभा राहील एवढीच विनंती या ठिकाणी करतो. उद्याच्या 20 तारखेला माझ्या नावासमोरचं जे पंजाचं चित्र आहे त्याच्या समोरचं बटन दाबून आपण बहुमताने आपले मतरूपी आशीर्वाद देऊन, मल्हार मार्तंडाच्या आशीर्वादाने विधानसभेमध्ये आपण सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून, कारण काही मंडळींना आमदार व्हायचंय, मला आमदार नाही व्हायचं, मला तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी व्हायचंय. मगाशी आपण जसं सांगितलं की सेवक म्हणून तुमचं काम करायचं, प्रत्येक अडीअडचणीला, प्रत्येक गोष्टीला तुमचा प्रश्न मांडायचं काम, तुमचा प्रश्न सोडवायचं काम, ह्या गोष्टी मला करायच्यात. आणि त्यासाठी आपण पुन्हा एकदा संधी द्यावी एवढीच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो. हाताचा पंजा लक्षात ठेवा. आपण जास्तीत जास्त आपले मित्रमंडळी, नातेवाईक, पाहुणे रावळे, आपल्या सगळे सोयरे आणि सगळ्यांपर्यंत जेजुरीचा सुपुत्र म्हणून, तुमच्या कुटुंबातला, परिवारातला सदस्य म्हणून आपण सगळ्यांनी पोहोचा एवढीच नम्रपणे विनंती करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो.